भेटायचे, असं मुंबईला काय भेटत नाहीत ना गावरान आंबे. तर म्हणून मग आम्ही म्हणलं चल बाबा लवकर चल आपण गावरान आंबे खाऊया. म्हणलं आहे खाऊयाच म्हणायला लागले, आणूया म्हणलं, कारण तिकडं काही व्यवस्थित भेटत नाही. म्हणून बारडला आम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी आम्हाला बारडला खूप चांगले आंबे भेटले होते. तर म्हणून मग आंबे आणायला चाललो तिकडं. आंबे आहेत की नाही बघायला, कमीत कमी ते 2-4 डझन. गाईज हे बघा, हे आसना आहे, आसना. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आता बघू आता आंबे किती छान भेटतात किती नाही. आम्ही चाललो तर सही आहे. आता बघा मस्त बायपास आहे ना, ते बायपास म्हणतात का, हायवे सॉरी. किती मोकळा रोड आहे बघा, किती छान वाटतं जायला. तरी पण वारं वावदात नाही गाईज. आता ऊन निघाले, कडक ऊन आहे. तर म्हणूनच आम्ही कडक ऊन आहे म्हणूनच निघालो ट्रॅव्हलिंग करायलो. तर आम्ही आता जातोय. तर आता भोकर फाटा येईलच इतक्यात म्हणा. भोकर फाटा काही जास्त लांब नाही आहे. चला गाईज आपण भेटू आता भोकर फाट्याला. हा गाईज आता तर भोकर फाटा आलेला आहे गाईज. इथं जरासा आम्ही नाश्ता ठुसायला जरासं थांबलेलो आहे. बघू तिथं काय काय भेटते, आपण आतमध्ये जाऊ. बाकी हे गाईज बघा भोकर फाटा. बाकी हे इथं शॉप्स वगैरे लागतात इथं छान मस्त. आज तर वेदर पण खूप छान व्हायला लागलंय मस्त एकदम. अजून इथं हा ब्रिज आहे भोकर फाटायचा. अजून पुढे ते गोल सारखं एक असतं ना ते पण आहे वरून. आता आम्ही या हॉटेलमध्ये चाललो गाईस. आपण चाललो जरासा ठुसावं म्हणून. काका तुमचा व्हिडिओ येतोय हा, तुम्ही फेमस होसा. काका काय काय आहे जेवायला? वडापाव पण आहे आणि पुरी भाजी आहे आणि खिचडी. तुला काय पाहिजे सांग, तुला काय पाहिजे काय? तुला काय पाहिजे? मे बी खिचडी खायची. खिचडी पुरी भाजी नको? बरं हा, एक पुरी भाजी, एक 2 प्लेट खिचडी. हा का ते काका तिकडे गेलेत आता. काका तुमच्या दुकानाचा व्हिडिओ व्हायला लागलाय. हा दुकान फेमस नाही करायचंय तुम्हाला भोकर फाट्याचं? हा करा हो जरा तरी वाटायला पाहिजे ना. अरे भोकर फाट्याचं दुकान आहे. आम्ही इथं एकदा गेलो. गाईज डिश इथली फेवरेट आहे ना, खिचडीच भजेच असतात. खिचडी बघा, तिला खिचडी आलेली आहे, मला खिचडी आलेली आहे. इथलं फूडच आहे और म्हणजे हेच फेवरेटच फूड आहे. इथे सगळेजण खिचडी भजेच ऑर्डर करतात गाईज. खिचडी भजे बघा, एक भजे पण द्या थोडे काका. हे बघा नवीन समोसा पण आलेला आहे. तिने समोसा घेतलाय. तर हे पुरी भाजी आलेली आहे. अरे हे काय नवीन डिश तयार झाली यार, कचुंबड भी आहे. कचुंबड आहे, कचुंबड मध्ये आले काय माहिती. कशी प्लेट दिली हो? गाईस भजी आलेले आहेत, भजी आलेले आहेत. आता आपण जेवण करू, आता निघू लवकर. आम्ही असं चाललो बारडला आणि तिथे जाऊन मला खूप सारी असं काही शॉपिंग वगैरे करायचे. तर त्यामुळे आम्ही तिकडे चाललो. बघा इकडे आंबे आहेत पहिले. आम्ही आता सध्या बारडला आलो. इथे आंबे आहे आणि मागे आंबे आहेत. म्हणजे बरेच आंबे आहेत. आजीकडून आम्ही काय घेतलं? आजीकडून भाजी घेतली. नमस्कार बोला. नमस्कार. हाय. बरं बघा हो भाजीवाली आजी पदर घ्यायला. तर भाजीवाली नमस्कार. चला घ्यायला आलतो आजी. चला येतो हा येतो इकडे. आंबे बघायला आलो आहे. हे आंबे गावरान आहेत, कारण कसे आहेत ना हे गावरान घरातच पिकवतात. त्याला हे नसतं काय म्हणतात आपलं का नाही लवकर. असे जे आंबे असतात ते त्याला केमिकल असतात. आपण मार्केटमधून घेतो, हे गावामध्ये पिकवतो. हे गावातले काय करतात की घरात पिकवतात आणि याला पावडर नसते, कोणत्याही प्रकारचं केमिकल नसते. बरोबर काका? बरोबर आहे की नाही? कसे दिला मग तुम्ही हे घरात पिकवता? घरातच पिकवता सगळे? याच्यात केमिकल वगैरे काही नाही? अच्छा हा बरं. हे घरात पिकलेले आहेत आंबे. आता कसे दिले काका? 1.25 किलो दिले. तर गावरान आहे? तर प्युअर गावरान आहे का? बरोबर ठीक आहे एकदम. बघतो आम्ही दुसरीकडे. आता त्याच्याकडे बघू द्या गाई. जाऊ जर दुसरीकडे. नाही आजी एकटीच बसली हो. आजी
गाईज हे बघा आंबा चांगला तर वाटायला. हे गावरान वय की काका? गावरान आहे की काका? बरं बरं बरं, चांगलं वाटायला, गोड आहे वाटायला. चांगलं वाटायला, मला तर गोड वाटलंय. काका काशे दिला काका? ओ काका, हा 80 रुपये किलो का? बरं बरं. काका सध्या तोलण्यामध्ये बिझी आहेत, व्यस्त आहेत. व्हिडिओ काढायला. काकाचा व्हिडिओ यायला इकडं, व्हिडिओ यायला. हो तेच म्हणायला काका, बघा इकडं. हा गोड हात, गोड हात, गोड हात. हा गोड हात. काकाचा व्हिडिओ करायला. बघा बघा कसा आहे हाताला, बघा जरा. बघा बघा चाकून तर बघा कसा आहे, गोड आहे कसा नाही. व्हिडिओ करून घ्या. आम्हाला आठवण. तुम्ही कोठे राहता मावशी? कोठे राहता? अहो मावशी कोठे राहता? अच्छा, ते लांब राहता काय? इकडे बाजाराला आल्या? चाबऱ्याला राहता? चाबरा इकडेच आला ना नांदेडच्या इथं? इकडं नांदेडला हमेशा इकडे या साईडला आलाय चाबरा काय? तुमचा पण व्हिडिओ येते, तुम्ही बघा आता मावशी. तुमचा व्हिडिओ येते बघा आता घरी गेल्यानं. घरी गेल्यानं हा काकड घेत ना, घेऊनच घे ना लवकर पटकन. हे बाया घ्यायला आता गाईस. ताई चांगला आंबा गोड आहे. काका मोजायले तर पैसे. काकाचा व्हिडिओ व्हायला, व्हिडिओ पैसे गळतील खाली हा. काका मोजायले तर पैसे मोजायले तर किती आले तर किती नाही तर. 100 बरोबर हिसाब करून द्यायला ते पैसे. हा नाही हो, माय बिचारे करायला तर. काका द्या आम्हाला, द्या की व्हिडिओ काढायला. म्हणा कसा आहे आंबा तुमचं? म्हणा चांगला आहे झाडाचा. बरं बरं, घरी पिकवलाय? बरं झालं. कोणतं केमिकल नाही की पावडर वावडर? हो बरं बरं. हसायला काका, हसा बरं. हो काका घे ना लवकर लवकर आले, चल ना पटकन. मग आपल्याला राहतात का चांगले आंबे? काकाचे म्हणजे कोण्या गावचे? तर घ्या घ्या, बरोबर आले. काका गलत नाही देणार, काका बरोबर देतात. हा मापन पाप होय. काका बरोबरच देतील. बरं आम्हाला द्या बरं 2 किलो. हा 2 किलो घे ना, चांगलं चांगलं. आता घरी कशात ठेवायचे याला? खरं हा फ्रीज मध्ये ठेवायचं. मग 1च किलो घे ना, आपल्याला परत उद्या यायचंय. 1च किलो घे. काका रोज बसता की? बघ बघ जरा चांगलं बघून द्यावं मावशी जरा. मी व्हिडिओ काढण्यातच बिझी हाव. माय मावशी द्यायला तो ढुंढून द्यायला तर आम्हाला आंबे चांगले. आता माय मावशी त्याला कळायले आमचे आंबे द्यायला. आता हा 1च किलो घ्या. 1च घ्याव का की 2 घ्या? बरं द्या 2 किलो. नाही नाही 1च किलो घ्या. है ना 1च घेऊ काय 1 किलो. उद्या परत येतात. नांदेडला राहता आम्ही, आंबे घ्यायला आलो. मावशी हसायला तर. मला एक आंबा कमी दिला तुम्ही. आज याचा जीव बाई आंब्यातच सारा आहे. होय व मावशी. बघायले तर बघायले तर. हा हे आमचा वय.
आजा आपण झालं 1 किलो. आजा आम्ही उद्या येतो घ्यायला परत. हा परत येतो इथं जरा म्हणत असेल. हा बाय म्हणाले ते आशीर्वाद द्या आम्हाला. हा उद्या येतो आम्ही येतो उद्या. इथं ते कॅमेरा म्हणत असेल कथन लावू नको गं बाई, जे आंबे घ्यायला आली घे लवकर. मा बिचारे त्यांच्याकडे बोलले आणि त्यांच्याकडे घेतला नाही आंबा यार. नाही तू अशी अगं पण आता दिसला तिथं चांगलं घेणार नाही यार आंबा. बेट दिल. अच्छा जाऊ दे माझ्या त्याच्याकडून पाव किलो घे. माझ्या नाराज होतील ना ग. जी रोटी व्हायला पाहिजे ना. आपण पहिलं विचारलं त्याला आणि नाही मग आपण घेईना म्हणल्यावर नाराज वाटते. काका तुमच्याकडून पण घेतो आम्ही, टेन्शन नाही. त्याच्याकडून घेतलं तुमच्याकडून पण घेतो, नाही तर राग माणसाल. नाही आता कसं दिलं म्हणलं 100ला नाही कमी करा की. त्यांनी 80ला दिलेत की काका. बरं अर्धा किलो द्या, जाऊ द्या अर्धा किलो चांगला द्या गोड गोड. आता तुम्हाला राग येईल म्हणून आम्ही इकडं आलो, तुम्हाला विचारलं पहिलं तुम्हाला. आता तुम्ही व्हिडिओ बघा बरं आमचा. बघता की कधी कुठं बघता? युट्यूबला बघा. चॅनलचं नाव अश्विनी ब्लॉग आहे. हा बरं आम्ही येतो आम्ही परत येतो. धन्यवाद म्हणलं. येतो आम्ही थेट घरी जातो. खूप राहू दे नांदेड मध्ये घेऊ. आता हे बारड आहे बघा गाईस. बारड मध्ये आलोय आम्ही आता. बारड मध्ये पार्टी तिकडे होती पण हे आहे ना, हे बारड एंट्री आहे. बारड आहे ना ग बाई, बारडला एंट्री आहे ना. ते बघा इथून आतमध्ये आहे. शीतला देवी पण येते. बारड आहे. आम्ही थांबले हायवेला, तुम्ही बघू शकता इथं हायवे आहे. आणि इथे मीन्स उशीचं दुकान आहे. मीन्स उशी वगैरे कुशन्स वगैरे भेटतात इथं. मी म्हटलं यार चला जरासं आपण उशी घेऊ, कारण की आमच्याकडे उशा नव्हत्या, तर त्यामुळे इथं वेल आहेत. हे काका इथं हे करतात, विकतात. आणि इथे बघा किती क्यूट पप्पी काय बोलतात, टेडी बेयर्स आहेत. अरे काका रुको कहाँ जा रहे हो काका, इसका कम क्यों नहीं किया आपने, सच बताना. नहीं पड़ता है। अच्छा चलो फिर काका ये ले लिया हमने, 250 में दे दिया। क्या ले लिया हमने? ये ले लिया, ये 3 ले लिया। चलो कोई बात नहीं, बट ये टेडीज कितनी क्यूट है यार। इधर सब लोग आ जाएंगे। ये दुकान का देख के नाम क्या है बताओ? हाँ बताओ। भारत पेट्रोल पंपच्या एकदम समोर आहे गाईज, एकदम आहे टेडीज, एकदम क्यूट. आणि आम्ही इथून उशा घेतल्यात, कारण की आमच्याकडे उशा वगैरे नव्हता. आम्ही गठुडे बांधून काम चालू लागलो, बट आता उशा घेतल्यात. आता याच्या उशा वगैरे असं काही पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. इथं काय बोलतात, इथं भारत पेट्रोल पंपच्या एकदम असं समोरच हे काका विकतात. भोकर फाट्यात आल्यावर तुम्हाला भेटणार हे काका. नमस्ते कर दे. हाँ चलो अभी के लिए बाय बाय. जस्ट गाईज घरी आलो आणि हा ब्लॉग मध्ये तर नाही लोकांना घेतलंय मी. दुकानदार लोकांना बोललंय की या ब्लॉग मध्ये पण या ब्लॉग मध्ये खरंच मला खूप मजा आली गाईज. आणि जर तुम्हाला पण मजा आली असेल गाईज, प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगला. आतासाठी बाय बाय. चचा मम्मी आहे. बाय बाय.